आज 23 जानेवारी म्हणजेच माघ शुक्ल पंचमी या काळामध्ये वसंत ऋतूच्या येण्याची चाहूल लागत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी असेही म्हटलं जातं. तसेच याच दिवशी देवी सरस्वतीचा आविर्भाव झाल्या कारणाने अनेक ठिकाणी या पंचमीला सरस्वती पूजा म्हणूनही ओळखतात. तर सृष्टीच्या सुरुवातीला ज्यावेळी ब्रह्मदेवाने ही सृष्टी रचना नुकतीच केली होती त्यावेळी या सृष्टीमध्ये वाणीचा अभाव होता आणि त्यामुळे ही मूक अबोल अशी सृष्टी एकदम निरस अशी भासत होती. म्हणून ब्रह्मदेवाने जगदंबेचं ध्यान केलं आणि त्यावेळी एका पांढऱ्या शुभ्र कमळात बसलेली, पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेली, पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा धारण केलेली, तसेच हातात पांढरं शुभ्र कमळ आणि वीणा आणि पुस्तक धारण केलेली अशी एक देवी ब्रह्मदेवासमोर प्रकट झाली. त्या देवीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेवाने 1000 वेगवेगळ्या नावांनी त्या देवीची स्तुती केली. तसेच वेगवेगळ्या स्तोत्रांनी तिचं स्तवन केलं. त्यावेळी ती देवी ब्रह्मदेवावर प्रसन्न झाली आणि तिने आपल्या हातातील वीणा वाजवण्यास सुरुवात केली. तिच्या वीणेमधून जसे स्वर उमटू लागले तसे या सृष्टीमध्ये वाणीचा संचार होऊ लागला, वाचेचा संचार होऊ लागला. तेव्हापासूनच सूर आणि स्वर या संपूर्ण सृष्टीला मिळाले. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या निरस सृष्टीला वाचा देऊन, वाणी देऊन, सूर आणि स्वर देऊन जिने सरस बनवलं, तसेच जी स्वतः रसमयी आहे, रसस्वरूप आहे अशी ती देवी सरस्वती नावाने विख्यात झाली. तसेच ती वाणी स्वरूपाही आहे आणि वाणी देणारी असल्यामुळे तिला वाणी किंवा वाक या नावांनी वेदांमध्येही संबोधलं गेलं आहे. तसेच ती स्वतः बुद्धी स्वरूप आहे आणि बुद्धी देणारी असल्यामुळे तिला बुद्धी असंही म्हणतात. तसेच ती विद्या स्वरूपाही आहे आणि विद्या देणारी असल्यामुळे तिला विद्या असंही म्हटलं जातं. अशा अनेक नावांनी ती शास्त्रांमध्ये विख्यात आहे. वसंत पंचमीचा हा तिचा आविर्भाव दिवस हा विद्यारंभ करण्यासाठी म्हणजेच काहीतरी नवीन शिकायचं असेल तर त्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अशा या वाचा, वाणी, विद्या, बुद्धी, कला, सूर, स्वर आदींनी या सृष्टीला संपन्न करणाऱ्या देवी सरस्वतीच्या आविर्भाव दिनाच्या म्हणजेच वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भुवनेश्वरी शरणम.